नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे शुक्रवार 8 मार्च आणि आज आलेले आहेत महाशिवरात्र. महाशिवरात्र ही भगवान शिवशंकरांना समर्पित असते. आजच्या दिवशी आपल्याला व्रत करून भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा करायची असते आणि त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घ्यायचा असतो. त्याचबरोबर या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. आपल्याला तुळशीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे. ही वस्तू जर आपण तुळशीला अर्पण केली तर चहूबाजूने आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि श्रीमंतीचे योग हे सुरू होतील. असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, शुक्रवारी ही महाशिवरात्र आलेली आहे. शुक्रवार हा जो दिवस आहे तर हा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे. त्याचबरोबर या दिवशी शुक्र प्रदोषसुद्धा आहे आणि महाशिवरात्रसुद्धा आहे. यामुळे अतिशय दुर्मिळ असा योग आहे आणि या दिवशी शिवतत्व जे आहे तर ते अतिशय जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं. यामुळे या दिवशी जेवढे आपण उपाय करतो त्या उपायांचा निश्चितच आपल्याला फळ प्राप्त होतं. तर पहा, आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय का करायचा आहे तर आपल्याला हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे. घरातील पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी, पैशांचे सर्व मार्ग हे मोकळे होण्यासाठी, घरातलं कर्ज आणि दारिद्र्य हे दूर होण्यासाठी, लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. यामध्ये तुम्हाला स्वच्छ तुमच्या घरातलं पाणी भरायचं आहे. यानंतर या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद जी असते तर ती घालायची आहे. थोडेसे काळे तीळ जे असतात तर ते तुम्हाला टाकायचे आहेत. जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर तुम्ही 1 चमचाभर गंगाजलसुद्धा या पाण्यामध्ये टाकू शकतात. आणि यासोबत तुम्हाला 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि हे सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे. गेल्यानंतर तुम्हाला ते जल तुळशीला अर्पण करायचं आहे. जल अर्पण केल्यानंतर ज्या 2 लवंगा आहेत तर त्या 2 लवंगा तुम्हाला तुळशीच्या मुळाशी खोचायच्या आहे. तुळशीला हळदी कुंकू लावायचं आहे. अक्षदा अर्पण करायच्या आहे. अक्षदा अर्पण करताना तुम्हाला लाल पिवळ्या कलरच्या अक्षदा अर्पण करायच्या आहे. थोड्याशा चिमूटभर पांढऱ्या अक्षदा घ्या, त्यामुळे थोडंसं हळदी कुंकू टाका, त्याला लाल पिवळ्या बनवा आणि ह्या ज्या अक्षदा आहेत ना ह्या तुम्हाला अर्पण करायच्या आहे. त्याचबरोबर लवंग हे खोचताने जे फूल जे असतं ते वरच्या साईडला असायला हवं आणि अशा पद्धतीने तुम्हाला ह्या लवंगा खोचायच्या आहे. लवंगसुद्धा अखंड घ्यायच्या आहे. कुठेही तुटलेल्या फुटलेल्या या लवंगा तुम्हाला घ्यायच्या नाही. हा सगळा उपाय करून झाला की यानंतर तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत 11 प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत. दोन्ही हात जोडून माता तुळशीला प्रार्थना करायची आहे की तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही कायम टिकून राहावी. घरात अखंड लक्ष्मी नांदावी. आपल्या घराची, मुलांची प्रगती व्हावी, दारिद्र्य नष्ट व्हावं असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता हे जल जे आहेत ना ते तुम्ही सायंकाळी 4 वाजेपर्यंत कधीही अर्पण करू शकतात. सकाळपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत. 4 वाजेनंतर आपल्याला हे जल अर्पण करायचं नाही. त्याचबरोबर संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते तर त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे, एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. यामध्ये लांब कापसाची वात तुम्हाला लावायची आहेत आणि यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये अगदी चिमूटभर हळद, 1 लवंग आणि 1 वेलची तुम्हाला टाकायची आहेत. हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. दिवा हा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला मुठभर तांदूळ घेऊन हा दिवा तुम्हाला तुळशीपाशी लावायचा आहे आणि हा दिवा लावल्याने साक्षात माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते. जेव्हा विशेष तिथी असते त्या तिथीवरती आपण जे उपाय करतो ना त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं. या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा अनेक उपाय केले जातात. माता तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. जेव्हा आपण हा दिवा लावतो त्या दिव्याच्या प्रकाशाने तिथे असणारे आजूबाजूला कीटक जे असतात तर ते तिथे जमा होतात आणि ते तांदूळ जे आहेत दिव्याखाली ठेवले ते खाऊ लागतात. अशावेळी माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्याला आशीर्वाद देत असते. यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे आणि असा एक दिवा जो आहे तर तो सुद्धा आपल्याला लावायचा आहे. त्याचबरोबर संध्याकाळी आपल्या घराच्या बाहेर सुद्धा एक दिवा नक्की लावा. लांब कापसाची वात घालून शुद्ध गाईचं तूप टाका आणि एक दिवा आपल्या घराबाहेर नक्की प्रज्वलित करा. यामुळे सुद्धा आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये कायम स्थिर राहते.
तसेच जर तुमच्या घराजवळ बेलाचं झाड असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला एक दिवा हा लावायचा आहे। फक्त हा दिवा लावताना या दिव्यामुळे तुम्हाला लांब कापसाची वात लावण्यापेक्षा तुम्हाला फुलवात लावायची आहे। शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे, चिमूटभर काळे तीळ घालायचे आहे आणि हा दिवा महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला या बेलाच्या झाडाखाली लावायचा आहे। यामुळे साक्षात महादेव प्रसन्न होतात आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात, ते आपल्याला आशीर्वाद देतात। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी नक्की करायचा आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।